नमस्कार, विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी पायनॅपलचा ज्यूस बनवत आहे। त्याच्यासाठी 2 पायनॅपल घरी घेऊन आलेले आहेत आम्ही। हे 1 किलोहून जास्त आहे पायनॅपल। असे 2 पायनॅपल आहेत। याचे पत्ते जे आहेत ते आपण हाताने आसानीने तोडू शकतो। आसानीने तोडतात, त्याला कापायची काहीच गरज नाही। आणि पातळ पातळ छिलके आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आपला चाकू किंवा सुरी थोडंसं कार पाहिजे आणि आसानीने कापू शकता आपण। एक पायनॅपल कापून मी साइडला ठेवलेला आहे, त्याचे तुकडे करून, आणि हे दुसरं कापत आहे मी। हे कापताना थोडं सावधानी घेतलं तर आपलं व्यवस्थितशीर कापलं जातं। आणि हे पायनॅपल 2 प्रकारचे असतात, त्याच्यामुळे हे थोडं हार पायनॅपल आहे हिरवं, आणि दुसरं असतं ते थोडंसं पिकलेलं पिवळं असतं। हे असे मी अर्ध साइडला ठेवून देणार आहे आणि अर्ध कापणार आहे। असे 1.5 पायनॅपलचे मी ज्यूस बनवत आहे। हे डोळे डोळे दिसतात, ते राहिले तर काहीच हरकत नाही, आपण चाळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण कापून घेऊया। खूप मोठे मोठे पायनॅपल आहेत, त्याच्यानं पूर्ण बाउल भरलेला आहे 1.5 पायनॅपलनच। व्यवस्थितशीर कापून घेऊन हे साइडला करून घेते मी। हे पहा, पूर्ण बाउल भरलेला आहे। अर्ध मी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात। ज्यूस बनवायचं म्हणलं तर ह्याचं ज्यूसर बी येतं, पण मी मिक्सरच्या भांड्यात बनवत आहे। 2 चम्मच साखर टाकून घेते। आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता। अर्धा ग्लास पाणी टाकून घेते मी आणि पिसून घेऊया आता। एक मोठ्या तोंडाचं भांड घेतलेलं आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यात मी हे टाकून घेते आणि चमच्याच्या साहाय्याने मी ह्याला व्यवस्थितशीर हलवून घेणार आहे। 2 मिनिटं असंच हलवलं तर व्यवस्थितशीर ज्यूस आपलं अलग होतं। थोडेसे मोठे तुकडे राहिले हे दुसऱ्या वेळेस जेव्हा पिसतो तेव्हा हे पिसणार आहे मी सोबत त्याच्या। 2 मिनिटं असंच हलवून घेऊया। आणि हे झालेलं आहे, हे ज्यूस एवढं निघाले एक वेळेस पिसल्यावर। आता ह्याच्यातही मी 2 चम्मच साखर टाकून घेतली आणि पिसून घेतली, आणि तसंच पहिल्यासारखं चाळणीने चाळून घेतलेलं आहे। हे आपलं ज्यूस बनवून तयार आहे। काळं नमक टाकून घेते मी। अर्धा चम्मच एवढं असं काळं नमक टाकून घेतलेलं आहे। इथं मी चाट मसाला टाकून घेते। ह्याच्या जागी आपण लिंबूही अर्धा टाकू शकता, लिंबाचं ज्यूस, आणि मिक्स करून घेते। हे मिक्स झालेलं आहे। आता मी सर्व करते। 1 ग्लासात सर्व करायला लागले मी। घरच्या घरी ज्यूस बनवून आपलं व्यवस्थितशीर तयार आहे। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।